नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत होत आहे. कारण का आजचा वार म्हणजे सोमवार. सोमवारी आपण या सर्व विद्यार्थ्यांचे विकली टेस्ट, त्यामध्ये रनिंग टेस्ट असेल, गोळाफेक असेल किंवा 100 मीटर असेल, ह्या सर्व इव्हेंट आपण त्यांचे घेत असतो. आणि या सर्व इव्हेंट मध्ये विद्यार्थ्यांना अगोदरच्या 7 दिवसामध्ये त्यांची किती प्रगती झाली आहे हे दिसून येण्यासाठी आपल्याला या वेगवेगळ्या इव्हेंट मधून त्यांच्यात शारीरिक आणि बौद्धिक बौद्धिक मध्ये दर रविवारी टेस्ट होते आणि शारीरिक मध्ये दर सोमवारी टेस्ट होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत की या वनरक्षक मध्ये 12,000 जागा डिक्लेअर झालेल्या आहेत आणि लवकरच या वनरक्षक पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरायला सुरू होतील. कारण का या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत नक्कीच वनरक्षकची जाहिरात येणार आहे. कारण का आपण पाहत आहोत की सगळीकडं वनरक्षकसाठी विद्यार्थी हे तयारी करताना दिसत आहेत, क्लासेस करताना दिसत आहेत. आपण सुद्धा वेळ न घालवता या वनरक्षक पदासाठी येणाऱ्या 12,000 जागेतून आपली एक जागा नक्कीच आपल्यासाठी आरक्षित करून ठेवायची आहे. आणि आरक्षित ही जागा करून ठेवण्यासाठी तुम्हाला मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. कारण का की त्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग असेल किंवा शारीरिक टेस्ट असेल, यामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई न करता दररोजच्या दररोज सराव करणे, सातत्य ठेवणे आणि दररोज अभ्यास, रीडिंग या सर्व गोष्टींचा आपल्या येणाऱ्या भरतीसाठी काय काय आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी आपण करणं गरजेचं आहे. कारण का त्याचसोबत स्टाफ सिलेक्शनचा सुद्धा प्रोग्राम लवकरात लवकर डिक्लेअर होईल. कारण का त्यांनी जागा त्यांच्या ट्विटर हँडलवर डिक्लेअर केलेल्या आहेत. त्यांचं जे कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरवर त्यांनी 42,000 जागांचं येणाऱ्या भरतीमध्ये त्यांना ऍप्लिकेशन किंवा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 42,000 जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या सीआरपीएफ असेल, बीएसएफ असेल, सीआयएसएफ असेल, या वेगवेगळ्या पदांसाठी त्यांनी जागेचं डिवायडेशन सुद्धा केलेलं आहे. मित्रांनो, जागा भरपूर आहेत, परंतु आपण कुठंतरी कमी पडत आहोत. कारण का आपण आपल्यातला जो शारीरिक क्षमता असेल किंवा बौद्धिक क्षमता असेल, ही क्षमता वाढवणं गरजेचं आहे. कारण का स्पर्धा खूप आहे आजकाल. आपण पाहत आहोत की प्रत्येक युवक हा दररोज सकाळी 4:30 वाजल्यापासून आपल्या या सर्व गोष्टीसाठी किंवा येणाऱ्या भरत्यांसाठी सज्ज आहेत. आणि त्यासाठी तुम्ही पण नक्की सज्ज राहायचंय. त्याशिवाय आपल्याला येणाऱ्या भरतीमध्ये आपली बाजी मारता येणार नाही. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचसोबत आपण महाराष्ट्र पोलीस भरती सुद्धा डिक्लेअर झालेली आहे. सप्टेंबर मध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि त्यासोबतच पद सुद्धा जाहीर झालेले आहेत. 10,500 पद डिक्लेअर झालेले आहेत. परंतु त्यामध्ये तुम्हाला एक नक्कीच गोष्ट सांगू इच्छितो की त्यामध्ये कमीत कमी 1,500 पद वाढून 12,000 पदापर्यंत ही ऍड जाऊ शकते. आणि 12,000 पदामधून आपल्याला फक्त एक जागा लागणार आहे. त्या एक जागेसाठी सज्ज व्हा मित्रांनो. येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला सर्वच्या सर्व भरत्यांसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. आपण आता लगेचच या मुलांचा 1600 मीटरचा लाईव्ह डेमो बघणार आहोत. तरी तुम्ही कुठं जाऊ नका, बघत राहा ज्ञानदीप अकॅडमीचं युट्यूब चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे पहा, आपण पाहत आहोत की आताच पहिला राऊंड सुटलेला आहे. आपल्याकडं विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळं आपण 3 ग्रुप मध्ये सर्व विद्यार्थ्यांना रनिंग साठी सोडत असतो. कारण का की त्यावेळेस सर्वच्या सर्व विद्यार्थी एकत्र येतील, त्यावेळेस त्यांचा कोणाचा म्हणजे एकमेकाला रनअप करताना किंवा स्पीड वाढवताना अडथळा होऊ नये यासाठी सुटसुटीत सर्वांना
रनअप करता यावं यासाठी आपण सर्व विद्यार्थ्यांमध्ये 3 ग्रुपमध्ये डिवायडेशन करून त्यांना सोडलेलं आहे. पहिला राऊंड पूर्ण होताना दिसत आहे आपल्याला आणि पहिला राऊंड ह्या विद्यार्थ्यांचा 1 मिनिट 6 ते 1 मिनिट 7 सेकंद पूर्ण झालेला आहे. चांगल्या पद्धतीने सर्व विद्यार्थी रनअप करत आहेत. तरी चला रे, सूर्या 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 चल 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 चल, पाठीमागचा ग्रुप कव्हर कर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक राऊंड हा आपल्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे आपण मारणं गरजेचं आहे. आपण जर पहिल्या राऊंडला म्हणजे चांगला टायमिंग दिला तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ह्याच्यासाठी दुसऱ्या राऊंडसाठी कमी वेळ लागणार आहे. त्यासाठी आपण रनिंगचं नियोजन करत असताना की आपल्याला 5 मिनिट 10 सेकंदात येण्यासाठी प्रत्येक राऊंडसाठी लागणारा जो वेळ आहे तो कमीत कमी वेळ असला पाहिजे. म्हणजे शेवटच्या राऊंडला तुम्हाला ज्यावेळेस रनिंग ओढायची आहे किंवा रनिंग फिनिशिंग करायची आहे त्यावेळेस तुमच्यावर जास्त बर्डन येणार नाही, दबाव येणार नाही. मित्रांनो, आपण पाहत आहात सर्वच्या सर्व विद्यार्थी हे स्पीड मध्ये दौड करत आहेत आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा या सर्व गोष्टी सहजासहजी सोप्या जाव्यात. चलो दौडके 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 2:22 2:24 2:25 वेळ वाढायला म्हणा, चला वाढा. टाइम वाढतोय चला कव्हर करा. चल रे. शाबाश शाबाश नगर बोलिए, बहुत अच्छा. 3:22 3:24 3:25 3:26 आज ये बाकी है. आपण पाहत आहोत त्यात येताना दिसत आहेत. यांचा 5 मिनिटाच्या आसपास टायमिंग येईल कारण त्या 5:1 5:2 5:3 5:7 5:8 5:13 5:14 5:15 5:16 5:17 5:18 5:19 5:20 5:21 5:22 5:23 5:24 5:25 5:26 5:27 5:28 5:31 5:32 5:34 चल 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 5:42 5:43 5:45 हे पहा, पहिला ग्रुप जो सोडलेला होता त्या पहिल्या ग्रुपमध्ये शेवटचा विद्यार्थी हा 5 मिनिट 45 सेकंदाच्या आतमध्ये आलेला आहे आणि पहिला विद्यार्थी आलेला आहे तो 5 मिनिट 1 सेकंदामध्ये आलेला आहे. आउट ऑफ मध्ये जवळपास 10 ते 12 विद्यार्थी बसलेले आहेत. अभिनंदन या सर्व विद्यार्थ्यांचं. तुम्ही सुद्धा मित्रांनो असंच वर्कआउट करत राहा, रनअप करत राहा आणि एक दिवस 1600 मीटर आउट ऑफ मारत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.